आफ्टरनून ब्लॉगचं तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे श्रायण गुंडे यूट्यूब चॅनलवर. आज आहे आपला पंढरपूरचा तिसरा दिवस. आज आम्ही निघालेलो आहे जायला. बॅगी भरलेल्या आहेत, दाखवतो गाईस तुम्हाला. बॅगी भरून ठेवलेल्या आहेत, बॅगी सगळ्या लावलेल्या आहेत नीट प्रॉपर. आता निघू आता. चला गाईस दाखवतो तुम्हाला. लॉक करू दे गाडी चावी. चावी झालेली आहे गाईच. लॉक गाईच. तर आज लास्ट वेळेला बघून घ्या गोपालपूर. निघतो आम्ही पण, आणि तिकडं राहिला पंढरपूर. आम्ही आता निघतो गाईच गोपालपूरमधून. ती गाडी चालली आणि आपले चाललेली गाडी. चला आता बघू पुढे काय आहे प्लॅन. आम्ही आता निघालेलो आहे गोपालपुरातून निघलेलो आहे बघा. त्या दिवशी आलं तर किती मोठी लाईन होती, आता काही नाही. लाईनसाठी केलेलं बाजूला चाललेलं. आता गोपालपुरातून तर निघालेलो आहे. आता चाललं जेजुरीला जायचं. इथनं हे तरी लगभग 150 किलोमीटर आहे. 150 का 180 किलोमीटर आहे. 3 तासाचा रस्ता आहे गायच. तर जेजुरीला जाऊया गाज आपण. पहिली चंद्रभागा नदी तर पाणी सगळ्या इकडे येतं. काल पाणी सोडलेलं गायचं धरणात. नाही चाललो आता इथनं जेजुरीला. सगळी जण ती गाडी चालली. आम्ही पण निघतो आता जेजुरीला. मस्त दर्शन घेऊ बाहेर. सगळीच गाड्या चालल्या ना आता घरी त्यांच्या. आम्ही पण चाललो आता जेजुरीला. हायवे भेटलेला. आम्ही आता हायवेमध्ये हे पकडलेलं आहे. फुल ट्रॉफिक लागली. मागं गेली तर ट्रॉफिक बघा गायच. कसली ट्रॉफिक लागले. सगळीकडे जाम फिरवली. सगळ्या हायवेतून निघताना आता की ट्रॉफिकनेच भरलेलं आहे इथं. ट्रॉफिक सगळ्या रिवर्सला येतात गाड्या. सगळे टेम्पो कसे बसलेत चालले ना आता त्यांच्या घरी. जाम आहे अख्खा ट्रॉफिक आहे. सगळी जण आज चालले बारस सोडून. पाऊस बघा कसला उठवले आहे. दिंड्या पण चाललेले आहे, टेम्पो भरलेले आहेत. कसला टेम्पो भरलेला बघा. आणि पाऊस पण उठवले. आम्ही चाललो आता जेजुरीला. अजून इथनं 100 किलोमीटर आहे. सगळे हे करायचं. आणि इथं टेम्पो चाललेले आहेत सगळे. पाऊस आलेला आहे बघू शकता. पाऊस आला आणि घेतले चिवडा खायला. जोराचा पाऊस येते काहीच. इतके दिवस पाऊस नाही भेटला, पण आज पाऊस भेटला. जेजुरीला चाललो जाऊ घरी. आणि जेजुरी जेव्हा चाललं थांबलेलो. गाडी लावलेली इथं. आता जेव्हाला आम्ही आलो निसर्ग धाबा. आज चाललो निसर्ग धाब्यात. 2 गाड्या लागलेल्या आहेत आणि इथं पानं पण लागलेले. ए छोट्या कैसन गायच. आपला आता जेवायला आलेलं आहे. तर गायच आम्ही आता जेवण झालेलं आहे आमचं. आता चाललो जेजुरीला. रस्ता बघा इथं कसला भारी केलेला आहे. आणि तिथं खेळाचे पानं लावलेले आहेत. मस्त वाटतं ना. झाड पण बघायचं. कॅन्सल झाले. फुल मोठी ट्रॉफिक लागलेली तिथं. आम्हाला उशीर येईल घरी जायला. आता आम्ही फोन केला ना. आमच्या आधी एक गाडी निघलेली टेम्पो. ती अजून जेजुरीला नाही पोचली. अजून आमच्याशी 1-2 तास आधी निघलेली. ती अजून पोचली नाही. म्हणून आम्ही आता चाललो डायरेक्ट घरी. इथं बघा मस्त फुलांचं झाड आहे. तुळशी गेले सगळं. आणि या हॉटेलवर आम्ही थांबलेलो निसर्ग धाबा. चालल्यावर ट्रॉफिक बघा किती लागले. या ट्रॉफिकच्या मुलं आम्हाला जेजुरीला जायला नाही भेटलं गायच. नाही तर आम्हाला घरी जायला लेट झाले असता. ट्रॉफिक असती तर रात्र झाली असते एकदम. म्हणून आता आम्ही घरी जातो. 8-9 वाजपर्यंत पोचू आम्ही. 9 वाजेपर्यंत. 8-9 वाजेपर्यंत. तर गाईज आम्ही आता पुण्यामध्ये एंट्री केलेली. तर फिरतो गल्ल्या. फुल ट्रॉफिक आहे. शॉर्टकट मारून आता निघतो आम्ही पण. प्युअर राईट वाला राईट. लवकर पोचूया घरी. आम्हाला एक्सप्रेस भेटलेला आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस. आता चाललेलो आहे आम्ही बघू शकता.
आलेलं आहे बघू शकता आणि बाजूचा नजारा बघायच कसला भारी हिरवत हिरवत. हे पहिला बगदा लागलेला आपल्या एक्सप्रेसचा छोटूसा देखायच. हो ते खतम हो गया हा गाईच. बाजूचा नजारा बघा तुम्ही गाईच कसला भारी. बगदा आलेला आहे मोठा मोठा बगदा चाललेला आहे त्याच्या उजेडाला. त्या लाइटिंगचा लय मोठा बोगदा आहे गाईच. लगभग 10 किलोमीटरचा बोगदा आहे. 10 किलोमीटर काय जास्त नाही तर कमी पण असू शकते गाईच माहित नाही एवढा पण लय मोठा बोगदा आहे नवीन झालेला. तर आलेलो आहे आणि ट्रॉफिक बघा अख्खे जाम झालेले. आता गुगल मॅपला बघितलेला ते आपल्या गावापर्यंत अख्खे जाम झालेले इथं बघू शकता. मागून पण मागं सगळीकडे जाम झालेले. तर इथं जाईल अर्धा 1 तास जाममध्ये अर्धा तास. तर कायच आम्ही आता आलेलो आहे घरी. कमाने जवळ आलेलो आहे गावच्या. तर चाललेलो आहे घरी. कमान बघा काय छत्रपती शिवाजी महाराजांची कमान गल्लीची. तर आलेलो आहे आता सामान उतरून घेतो सगळं गाडीतून. चला हेच सामान उतरून घ्या एक एक न्या चला. तर गाईज आम्ही आता घरी आलेलो आहे. बॅगी बिगी ठेवलेले आहेत. तर यो ब्लॉग आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर असंच ब्लॉग बघत राहा गाईज. भेटूया पुढच्या न्यू ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच वॉचिंग. बाय.